नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत कांदा पात वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एरवी आपण कोबीच्या वड्या बनवतो, कोथिंबीरीच्या वड्या बनवतो, पालक वडी बनवतो, पण आज आपण एकदम टेस्टी अशी कांद्याच्या पातीची वडी बनवणार आहे। खायला एकदम चविष्ट लागते। तर इथे मी एक जुडी कांद्याची पात व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। इथे भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी डाळीचं पीठ। आता कांद्याची पात जर वाटीने मोजली तर 4 वाटी कांद्याची पात आहे। आता त्यानंतर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे। आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले, जे रोजचे आपले नाश्त्याचे पोहे आहे ते पोहे घेतलेले आणि मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। त्यामुळे काय होतं, छान अशी वडी कुरकुरीत होते। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा ओवा, त्यानंतर इथे मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता कांद्याची पात ओली आहे, त्या ओलेपणात आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता त्यानंतर इथे मी जी वड्या उकडायची चाळण असते त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हा गोळा ठेवून पूर्णपणे थापून प्लेन करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण थापून घेतलेलं आहे। आता त्यावरती आपल्याला अगदी थोडेसे तीळ घालायचे आहे आणि पुन्हा आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, गॅसवर कढईमध्ये मी 1 तांब्या भरून पाणी उकळायला ठेवलेलं आणि त्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे। आता चाळणी ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून छान असे हे 10 ते 12 मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। तर इथे वडीचं मिश्रण आपलं छान असं शिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे वडीचं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने आपण कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहे। तर बघा, वडी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ही अलगद अशी ही काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे। आता आपण शॅलो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकतो। आता आपण ही वडी तळून घेणार आहे। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण एक एक वडी सोडून घ्यायची आहे। आता कढईमध्ये जेवढी बसतील तेवढी आपल्याला सोडून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी 4 वडी सोडलेली आहे आणि खमंग खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे वडी बघू शकता, अतिशय खमंग अशी ही वडी आपली तळलेली आहे। मीडियम गॅस ठेवायचा आणि छान अशी आतपर्यंत खरपूस अशी तळल्या जाते। अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या ह्या तळून घेऊ। इथे आपल्या कांद्याच्या पातीच्या वड्या तळून पूर्णपणे तयार झालेल्या आहे। अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहे, तुम्ही इथे
बघू शकता आता सीझन आहे, फक्त आपल्याला सीझनमध्येच कांद्याची पात भेटते, तर एक दिवस ह्या वडीसाठी नक्की राखून ठेवा आणि अशी वडी ह्या पद्धतीची नक्की बनवा. कारण आपण कोथिंबीरीची, कोबीची वडी बनवतो, पालकची वडी बनवतो, पण ह्या पद्धतीची वडी कधी तुम्ही बनवली नसेल तर नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.